हॅलो, मी स्नेहा डोंगरे अँड वेलकम बॅक टू स्टोरी टेलर स्नेहा. मंडळी, आज आपण आपल्या आयुष्यातल्या वाईट सवयींविषयी बोलणार आहोत. पण त्याआधी एका जाहिरातीचं उदाहरण द्यायला मला आवडेल. टेलिव्हिजन वरती निकोटेक्सची जाहिरात तुम्ही पाहिली असेल. सिगारेटची तलफ आली तर त्याला पर्याय म्हणून निकोटेक्सचं हे प्रॉडक्ट. त्याच्या ज्या कॉपीरायटिंगच्या लाईन्स आहेत ना, त्या खूप सुंदर आहेत. निकोटेक्स, एका दिवसात नाही होणार, एक दिवस नक्की होईल. आमचा विश्वास आहे तुमच्यावर. जेव्हा एखादा ब्रँड स्वतःच्या प्रॉडक्ट पेक्षा सुद्धा त्या कस्टमर वरती विश्वास ठेवतो ना, तेव्हा त्या कस्टमरची जबाबदारी अजून वाढते. बघा, आपली कोणत्याही प्रॉडक्ट कडून अशी अपेक्षा असते, ही वस्तू मी खरेदी करणार, मी ती घरी आणणार, ही वस्तू मी वापरणार आणि माझं आरोग्य सुधारणार, ही वस्तू मी वापरणार आणि माझी वाईट सवय सुटणार. अशी बरीच अशी प्रॉडक्ट मार्केटमध्ये अवेलेबल असतात. फक्त इथे अल्कोहोल किंवा स्मोकिंग नाही, तर बऱ्याच अशा आपल्या समस्या असतात नेहमीच्या जगण्यामध्ये. माझं वजन ना खूप वाढतंय, काहीतरी केलं पाहिजे. मग आपण कोणती तरी जाहिरात पाहतो, त्यात सांगितलेलं असतं की हा पट्टा तुम्ही तुमच्या पोटाभोवती असा बांधा, तुमच्या कमरेला बांधा, तुमचं वजन नियंत्रणात येईल. हे 10 दिवस करा, 15 दिवस करा, असं काही वेळी त्यामध्ये सांगितलेलं असतं. आपल्याला ते प्रॉडक्ट आपल्यासाठी बेस्ट प्रॉडक्ट वाटतं. आपण ती वस्तू खरेदी करतो, घरी आणतो. आपली अपेक्षा असते त्या वस्तूकडून की आता मी ही वस्तू वापरणार आणि काहीतरी चमत्कार होणार. आपल्याला त्या चमत्काराची अपेक्षा असते, माझं वजन झटक्यात कमी होईल. तसंच असतं ते इतर वस्तूंच्या बाबतीत सुद्धा. खाण्यापिण्याच्या ज्या वस्तू असतात ना, त्या बाबतीत सुद्धा आपली अशीच अपेक्षा असते. माझं वजन वाढलंय, त्या जाहिरातीमध्ये सांगितलं की हे प्रॉडक्ट तुम्ही तुमच्या घरी आणा, तुम्ही साखरेऐवजी या प्रॉडक्टचा वापर करा, अगदी साखरेसारखाच गोडवा तुम्हाला यातून मिळेल आणि तुमचं वजन सुद्धा कंट्रोलमध्ये राहील. डायबेटीसच्या रुग्णांसाठी हे खूप फायद्याचं आहे. आपण ते घरी आणतो आणि वापरायला सुरुवात करतो. हर्बल टीज असतात. तसंच अजून सुद्धा वेगवेगळे प्रॉडक्ट असतात, ज्यामध्ये सांगितलेलं असतं की तुमचं गट हेल्थ जे आहे ते सुधारेल, तुमचं पचन सुधारेल. कॉन्स्टिपेशनचा जर काही तुमचा त्रास असेल तर हे चूर्ण वापरा, यातून तुम्हाला फायदा होईल. वेगवेगळ्या प्रकारची प्रॉडक्ट्स बाजारात उपलब्ध असतात. अर्थात त्या प्रॉडक्ट्सनी आपली लाईफस्टाईल इम्प्रूव्ह व्हावी अशी जी अपेक्षा असते आपली, ती काही चुकीची नसते. हे प्रॉडक्ट मी वापरेन, त्यातून माझी ही वाईट सवय सुटेल, माझ्या आयुष्यातून ती निघून जाईल, माझा हा जो प्रॉब्लेम आहे तो सुटेल, हा जो मला त्रास होतोय त्यातून मला थोडासा आराम मिळेल, अशी आपली जी अपेक्षा असते ती काही चुकीची नसते. पण फक्त आपण त्या प्रॉडक्ट वरती विसंबून राहतोय का, हे सुद्धा स्वतःला विचारणं गरजेचं असतं. आपली अशी अपेक्षा आहे का की मी ही वस्तू घरी आणेन आणि त्याने माझे सगळे प्रॉब्लेम्स सुटतील. ती वस्तू, ते प्रॉडक्ट हे फक्त माध्यम असतं, तो फक्त एक उपाय असतो. ओके, मला साखर नियंत्रणात ठेवायची आहे, तर हा झाला एक उपाय. ते प्रॉडक्ट वापरणं म्हणजे तो उपाय. मला माझी पचन संस्था सुधारायची आहे, बरं मी ही हर्बल टी वापरली, हे एक आयुर्वेदिक प्रॉडक्ट वापरलं, तो झाला एक उपाय, ते झालं एक माध्यम. मला हा प्रॉब्लेम माझा सोडवायचा आहे, मला ही वाईट सवय सोडवायची आहे, तर त्यासाठी मी काय करू, तर प्राथमिक
पातळीवरती आपण काय करू शकतो, तर आपल्याला एक एक आधार गरजेचा असतो, एक काहीतरी सपोर्ट आपल्याला गरजेचा असतो. तो सपोर्ट म्हणजे ते प्रॉडक्ट असतं. त्यावरती आपण 100% विसंबून राहू शकत नाही. विसंबून जर तुम्हाला राहायचं असेल तर ती तुमची इच्छाशक्ती, स्वतःला आधी तो विश्वास देणं गरजेचं असतं की मला माझी लाईफस्टाईल इम्प्रूव्ह करायची आहे, मला माझं आरोग्य सुधारायचं आहे, मला ह्या वाईट सवयीपासून सुटका हवी आहे. मग हे प्रॉडक्ट जे मी घरी आणलंय त्याने मला जरी 60 ते 70% रिझल्ट दिले तरी उर्वरित 30-40% काम माझं मी करेन. हे नाही तर मी दुसरा काहीतरी पर्याय शोधून काढेन, पण मला या सवयीपासून सुटका हवी आहे. आता आपली जी सिगारेट सवय असते ती सोडवण्यासाठी आपण 100% निकोटेक्स वरती अवलंबून नाही राहू शकत. तो एक पर्याय झाला, तो एक उपाय झाला. त्याने तुम्हाला एक 40, 50, 60% रिझल्ट मिळू शकतात. पण पुढे जी काही सवय आहे ती मला नकोय, त्यासाठी आपणच आपल्याला तो विश्वास देणं गरजेचं असतं की मला या सवयीपासून सुटका करवून घ्यायची आहे. मी माझ्या मनावरती काम करेन, मी माझ्या त्या इच्छाशक्तीवरती काम करेन. हे सुद्धा तितकंच गरजेचं असतं. आता ही झाली सगळी फिजिकल प्रॉडक्ट्स. आता तुम्ही म्हणाल की बरं ठीक आहे, पण आपल्या दररोजच्या आयुष्यामध्ये आपल्याला ह्या जशा तक्रारी असतात, जसे प्रॉब्लेम्स असतात, तशा अजून सुद्धा काही घातक सवयी असतातच. फक्त स्मोकिंग, अल्कोहोल यापुरत्या त्या सवयी मर्यादित नसतात. त्यापेक्षा सुद्धा काही घातक सवयी असतात आपल्याला आणि त्या जास्त घातक असतात. त्या कोणत्या? तर सतत स्वतःवरती चिडचिड करायची, घरातल्या कोणावरती तरी सतत चिडचिड करायची, काही फसलं तरी कोणाला तरी त्यावरती ब्लेम करायचं, तुझ्यामुळे हे झालं, सतत कोणाला तरी घालून पडून बोलायचं, सतत स्वतःला तरी जज करत राहायचं, एखादं काम आपणच आपलं पुढे ढकलायचं. मला ना आता कंटाळा आलाय, मी ना उद्या करेन, परवा करेन, असं स्वतःच ते काम पुढे ढकलायचं. कुणीतरी तरी आपल्याला त्यासाठी जबाबदार धरलं तर काहीतरी तरी थाप मारून मोकळं व्हायचं. या ज्या सगळ्या सवयी असतात ना, त्या इतर ह्या ज्या सवयी आहेत ज्यांना आपण वाईट सवयी म्हणतो, त्याच गटात या सवयी सुद्धा येतात. आणि या सवयी सुद्धा स्मोकिंग, अल्कोहोल सारख्याच घातक असतात. मग आपण हल्ली काय करतो की कुठेतरी युट्यूब वरती कोणीतरी कोच असतात, ते सांगतात की माझा हा वेबिनार आहे, तुमच्या मनावरती तुम्ही काम करू शकता, तर हा वेबिनार तुम्ही करा, तुम्हाला खूप फायदा होईल. एखादं सेशन असतं, एखादा कोर्स असतो, मॅनिफेस्टेशनचा असेल, लॉ ऑफ अट्रॅक्शन असेल, तुम्ही तुमचा माइंडसेट कसा इम्प्रूव्ह करू शकता याविषयीचा असेल, असे काही कोर्सेस असतात, पुस्तकं असतात, जर्नल असतात की ही तुम्ही जर्नल वापरा, तुमचं वर्ष खूप छान जाईल, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने ते वर्ष घालवू शकता, व्यवस्थित सिस्टमॅटिक छान प्लॅनिंग करू शकता. अशी वेगवेगळी डिजिटल प्रॉडक्ट सुद्धा अवेलेबल असतात. आपली जशी ह्या फिजिकल प्रॉडक्ट कडून अपेक्षा असते ना की येस मी हे वापरणार आणि मला काहीतरी फायदा होईल, आणि तो काहीतरी फायदा म्हणजे 100% मला त्यातून रिझल्ट मिळेल, 100% मला त्यातून रिलीफ मिळेल, तसंच या डिजिटल प्रॉडक्ट बद्दल सुद्धा आपल्याला वाटतं की त्या मॅडम आहेत ना, त्या एवढं सांगतायत ना, त्यांचा कोर्स मी करणार आणि मी मॅनिफेस्टेशन करणार, लॉ ऑफ अट्रॅक्शनचं टेक्निक शिकणार आणि त्या कोर्स मधून मला 100% फायदा होईल, हे सांगतायत ना इतकं, मग मी माझा माइंडसेट बदलणार, या कोर्समुळे मला फायदा होईल, त्या सेशनमुळे फायदा होईल, हे पुस्तक इतकं भारी आहे म्हणतायत, मग मी हे पुस्तक वापरणार आणि मला सक्सेस मिळेल.
30 दिवसात तुमचं आयुष्य बदलून टाका. 100 दिवसामध्ये तुमच्या सवयी बदलून टाका. ही जर्नल वापरा, हे पुस्तक वापरा. हे सेशन तुम्हाला तुमचं जे माइंड आहे ते रिप्रोग्राम करण्यासाठी मदत करेल. आपण या सगळ्या जाहिरातींना सुद्धा अशा पद्धतीने घेतो की मी हे करणार आणि यातून मला तसेच रिझल्ट मिळतील. पण सरते शेवटी तसं काही होत नाही. मग आपण म्हणतो की काहीच घडलं नाही. जसं आपल्याला या फिजिकल प्रॉडक्ट विषयी वाटतं ना की मी हे प्रॉडक्ट खरेदी केलं बाजारातून पण त्यातून काहीच उपयोग झाला नाही, तसंच आपल्याला या डिजिटल प्रॉडक्ट विषयी सुद्धा वाटतं. या दोन्ही प्रॉडक्ट मध्ये समान गोष्ट काय असते ती आपल्यावरती विश्वास असणं. ते प्रॉडक्ट हे फक्त प्रॉडक्ट आहे, भले ते डिजिटल स्वरूपामधलं असो, जसं की ई बुक, एखादा कोर्स, एखादी जर्नल, एखादं सेशन, वेबिनार किंवा मी प्रत्यक्ष बाजारातून आणलेलं एखादं प्रॉडक्ट असो. समान धागा एकच असतो, आपल्यावरती विश्वास असणं की मला माझी लाईफस्टाईल इम्प्रूव्ह करायची आहे, मला माझं आरोग्य सुधारायचं आहे, मला या वाईट सवयीपासून सुटका करून घ्यायची आहे. या सगळ्या गोष्टी आणि त्याच्यासाठी गरजेचा असतो तो स्वतःवरती विश्वास असणं. जसा एखादा ब्रँड आपल्यावरती विश्वास दाखवतो, तुम्ही हे करू शकता, तसाच विश्वास आपण आपल्यावरती दाखवणं गरजेचं असतं की होय मी हे करू शकतो, मी ही वाईट सवय पूर्णपणे सोडवू शकतो, मी माझं आरोग्य सुधारू शकतो, मी माझी पचन संस्था सुधारू शकतो, मी माझ्या मनावरती काम करू शकतो, मी माझं निगेटिव्ह मन सकारात्मक बनवू शकतो. अशा सगळ्या गोष्टी. त्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवा. नेक्स्ट टाइम तुम्ही एखादी जाहिरात पाहत असाल, तुम्हाला भलेही वाटलं की मी हे प्रॉडक्ट आणेन आणि याने हा माझा जो प्रॉब्लेम आहे गेल्या 10-15 दिवसापासून मला हा त्रास होतोय तो एकदाचा कमी होईल, वाटणं काही चुकीचं नाही, पण स्वतःवरती सुद्धा विश्वास ठेवा, स्वतःवरती सुद्धा विश्वास दाखवा की मी आणेन हे प्रॉडक्ट, मी खरेदी करेन, याने मला फायदा होईल, नाही जरी झाला तरी मी स्वतःवरती काम करेन, तरी मला हा त्रास नकोच आहे, मी अजून काहीतरी मार्ग शोधेन आणि या त्रासापासून माझी सुटका करून घेईन. तर हा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा. भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग जाहिराती सोबत, अशाच एका इंटरेस्टिंग विषयासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.